बेळगाव हे शहर एकेकाळी वेणुग्राम म्हणून ओळखलं जात होतं। वेणू म्हणजे बांबू, ग्राम म्हणजे गाव। तर आज आम्ही आलोय बुरुड गल्लीला, जाणून घ्यायला या गल्लीचा इतिहास। संस्कृत शब्दांचा सुंदर संगम। त्या काळी या परिसरात बांबूचे दाट जंगले होते आणि हे बांबू इथले लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग होता आणि त्याच परंपरेतून अनेक व्यवसाय फुलले। त्यापैकी एक म्हणजे बांबूवर आधारित कलाकृती। या परंपरेतूनच आकाराला आलेल्या अनेक व्यवसायांपैकी एक म्हणजे बांबूवर आधारित कारागिरी। बेळगावच्या मध्यभागी असलेला बुरुड गल्ली ही त्याची खरी साक्ष आहे। पूर्वी प्रत्येक गल्ल्यांचे नाव येथे राहणाऱ्या समाजाच्या व्यवसायावरून पडलं। सोनार गल्ली, लोहार गल्ली, धागेवाडी गल्ली अशा नावातून तो वारसा दिसतो। त्याचप्रमाणे बांबूपासून वस्तू बनवणारा बुरुड समाज येथे राहत असल्याने या भागाला बुरुड गल्ली म्हणून ओळख मिळाली। या गल्लीतले कारगीर आपल्या कुशल हातांनी साध्या बांबूपासून टोपल्या, चाळण्या, कंदील आणि सजावटीचे पडदे, खुर्च्या, पंखे, शोपीस आणि कितीतरी उपयुक्त वस्तू तयार करतात। अगदी लग्नातील मांडव, देवघरातील सजावट, शेतातील साधने सगळीकडे बांबूच्या वस्तूचा उपयोग होतो। बांबू मिळवण्यासाठी आजही कारागीर किल्ल्याजवळील घाऊक बाजारात जातात। सर्वात उत्कृष्ट बांबू चंदगड व अल्नावर परिसरातून येतो, तर संकेश्वर येथील मोठ्या लिलावातूनही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते। बांबू बाजारातून आणल्यानंतर त्याचे वेगवेगळे तुकडे करून, उकळून, उन्हात वाळवून, मग धार सुरीने कापून त्यावर सूक्ष्मरित्या काम केले जाते। प्रत्येक टोपली, प्रत्येक कंदील ही फक्त वस्तू नसून ती कारागिरींच्या मेहनतीची आणि कल्पकतेची एक सुंदर कलाकृती असते। ही कारागिरी केवळ व्यवसाय नाही, तर ती बेळगावच्या इतिहासाचा आणि वेणुग्राम या नावाचा जिवंत पुरावा आहे। पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या या कलेने आजही आपली पारंपरिक मोहकता टिकवून ठेवली आहे। बुरुड गल्ली फक्त व्यापाराचं ठिकाण नाही, तर इथल्या प्रत्येक गल्लीबोळात वारशाची कहाणी दडलेली आहे। इथले कारागीर आजही सांगतात की त्यांच्या आजोबांच्या पंजोबांच्या काळात संपूर्ण शहरातील लग्न समारंभात, जत्रा, उत्सव यांना लागणाऱ्या बहुतेक वस्तू याच गल्लीतून पुरवल्या जात असत।